हॅलो 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती वार मंगळवार गणपतीचा आहे पैसे आले वरदान देवी नाच मंडळ चळवळी उसगावकर वाडी तुरेवाली मंडळी मनस्वी आवार आई सालबाईची लेकरं आई वरदानची लेकरं 500 रुपयाचा पारितोषिक नंतर वार मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आज मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आणि एका बाजूने साल काढायची या बोडक्याची टोपी नाही घालत शक्तिपुराचा शाहीर आहे टोपी नाही घालत म्हणजे बोडका असं कडक कडा जायचं हिशोब सगळा वाला कडकडन सुरुवात करूया स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्र शिवरायाने घडवला आणि तो वारसा चालवला शाहू फुले आणि आंबेडकर आणि त्या विचारांचा हा भारत त्या विचारांचा महाराष्ट्र आणि त्या भूमीतला मी तुमच्या चरणाचे धूळ मस्तकी लावत मी शाहीर विकास नामोरे मूळ गादी बाबूरंगले घराणे भुवाशंकर नारायण गुरव बबन विशाल गणेश भिकाजी बाब्या राजाराम आणि गंगाराम प्रभाकर नवलाई देवी नाथ मंडळ निवलिंग धनगरवाडी नवलाई देवी नाथ मंडळ निवलिंग धनगरवाडी आयोजित शाखा आमचे जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळचे खेड कोंडवाडी तुमच्या चरणाचे धूळ पुन्हा एकदा मस्तकी लावतो शक्तिपुरा याचे आयोजन आणि शक्तिपुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची विठ्ठल रुक्माई या कोकणातील सगळे तरुणाई युट्यूबर्स आणि प्रसार माध्यमाची लेकरं त्यांनी हे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल तुमचे विशेष आभार तुमचे लाख लाख आभार या ठिकाणी ढोलकीला माझा संदेश आहे अतुल आहे ऑक्टोपॅडला माझा रोहित डिके आहे कीबोर्डला अजित चव्हाण आहे आणि बेंजोला अमोल लारेशकर आहे आणि हा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे राजूदादा पटेल आणि सगळे मंडळी या ठिकाणी आहेत तुम्हाला मनाचा मुद्रा करून या घटनेचे शिल्पकार ज्याने आमच्यासारख्या वंचितांना आमच्यासारख्या बहुजनांच्या पोरांना शिकण्याचा अधिकार दिला तो आमचा बाप आमचा शैक्षणिक बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करतो या ठिकाणी आमच्या विवली गावचे बौद्ध विकास संघाचे मुंबईचे आणि गावचे अध्यक्ष अशोक रामचंद्र कांबळे मावळे आहेत आमच्या लांजातले आमच्या विवलीचे आमचे पाठीराखे राजेंद्र बेर्डे मावले आहेत संदेश केमळे आहेत आमचा लांजाचा ढाण्या वाघ तुरेवाला जितेश गुरव आहे पुण्यावरून खास सुशांत शेरकर आले आणि गेली 40 वर्षे 4 दशक ज्याने शक्तिपुरा केल्या ते आमचे आदरणीय दत्ता गराटे यांचं पवित्र स्मरण करत त्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी आहेत सुशांत दादा गराटे आहेत डावा दादा आलेला आहे आमचा संजय होलांबे गावावरून
त्यानंतर चंद्रकांत भोड आहेत, सुनील लोगडे माऊली, अंतनको पाहू अजरामर गाण्यांचे गायक आहेत. त्यानंतर शाहीर अनिल गराटे आहेत, उत्तम आयोजक आहेत. साई शिंदे माझा मित्र आलाय, अंकुश बाईत आहेत, सुरेश बावधने आहेत आणि कडवई गावचे आयोजक चंद्रकांत जाधव माऊली या ठिकाणी आले आहेत. अनेक मंडळी आले आहेत, नावं तुमची हळूहळू घेईन. हे युट्यूबरची सगळी आमची मंडळी आहेत, ते सगळे माझे मित्र आहेत, कुणा एकाचं नाव घेत नाही, त्याच्यामुळे क्षमा करा. आणि त्यानंतर आता राहिलं मानाचा गणपती म्हणणार, मानाची गवर लय ताल्यात होता पण माहिती आहे मराठ कुठं आहे का, मराठ कुठं माहिती आहे ना, मग करणार काय, आलं परत पैसा परेश शितप माऊली 100 रुपयाचा पारितोषिक. कृपया जर 2 पैसे द्यायचे असेल तर घेऊन आणा, म्हणजे काय गोंधळ होतो. हा चालेल. तर आमचा आदरणीय सन्माननीय माननीय आणि काय कुठल्या सुरांचं, सप्त सुरांचं बादशाह राजेश निंबामुआ, तुम्हाला मानाचा मुद्रा, मानाचा. हळूहळू कडून जाऊया, हे संपलं सगळं झालं. ध्यानमूलम सद्गुरुर्मूर्ति, पूजामूलम सद्गुरुपदम, मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम सद्गुरुकृपा. भस्म कपाळी लावून भाळी, भस्म कपाळी लावून भाळी, दर्शनास आलो ईश्वरा शंकरा, शिवहर मालेश्वरा शंकरा, शिवहर मालेश्वरा. प्रॉपर भस्म कपाळी लावून भाळी, भस्म कपाळी लावून भाळी, दर्शनास आलो ईश्वरा, दर्शनास आलो ईश्वरा शंकरा, शिवहर मालेश्वरा शंकरा, शिवहर मालेश्वरा शिवहर मालेश्वरा शंकरा, शिवहर मालेश्वरा.
सह्यागिरीच्या गिरीशिखरात ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत कडकपारीत दाटवनात वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत रौद्र रूपात गंगावाहे रौद्र रूपात गंगावाहे भेटाया शशी शेखरा अहो भेटाया शशी शेखरा शंकरा शिव हर माहेश्वरा शंकरा शिव हर माहेश्वरा साऱ्या कोकणात तुमची ख्याती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती भक्ती भावे करून आरती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू तुमची लौल विभूती भस्मल लाटी लौल विभूती भस्मल लाटी शिवयोगी गिरीश्वरा शिव हर माहेश्वरा शंकरा शिव हर माहेश्वरा भस्म कपाळी लावून भाळी भस्म कपाळी लावून भाळी दर्शनास आलो ईश्वरा दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिव हर माहेश्वरा शंकरा शिव हर माहेश्वरा शंकरा शिव हर माहेश्वरा बोल श्री गणपती गजानन दावदेवी अखंड हरदाश्वलीचा बोलतुरे पवन विशाल गणेश भिकारी नटेश्वर देवा तुझा गणपती बाप्पा या ठिकाणी डावा सावंत 200 रुपये, सुनील लोगडे माऊली 200 रुपये आणि या ठिकाणी तलगीवाले सुशांत मनवे आणि तोरेवाले सुनील लोगडे माऊली
यांचा 19 तारखेला शो आहे याच ठिकाणी वाटतं, तर कृपया आस्वाद घ्यायचा. आणि या ठिकाणी शिवभक्त कोकण प्रतिष्ठान मुंबई यांच्याकडून विकास लांबोर यांना 500 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी कोकणातली काही मंडळी आहेत, तरुण आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांनी की व्यवसायाकडे वळा हा नुसता नारा न देता आपल्याला प्रत्यक्षरित्या त्याच्यात दाखवलं. आणि गेली 2-3 वर्ष ही मंडळी काम करते. तुम्हाला सर्वांना नम्रपणे मी आवाहन करेन, या तरुणांकडून बाप्पासाठी पूजेचा संच घ्यायला पाहिजे, शिवभक्त पूजा संच. त्याच्यानंतर 1 मिनिट, तुरेवाले शाहीर संतोष कोल्हापटे आणि मंगेश बोवा कलगीवाले यांचा 19 जुलैला आमच्या साई छाया विद्यालय वीर माताजी जयनगर मोरेगाव नालासोपारा पूर्व येथे बारी आहे, याचा आस्वाद घ्यायचा आहे. या ठिकाणी संदीप चंद्रकांत सावंत गाव आंबवली आणि चंद्रकांत धोंडू सावंत स्मरणार्थ, कैलासवासी चंद्रकांत धोंडू सावंत यांच्या स्मरणार्थ संदीप चंद्रकांत सावंत वडिलांवरती गाणं घ्यायचंय. 500 रुपयाचं पारितोषिक गाव आंबवली. धन्यवाद. चंद्रकांत भागीरथी श्रीपद भोर गाव फुपेरे राजापूर सांगचल काय काय आणू 300 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. दिनांक 20 जुलै रोजी आज याच ठिकाणी कलगीलेले शाहीर चंद्रकांत चांदिवडे सह रोहित चांदिवडे आणि तुरेवाले योगेश कातकर भाऊ आणि सुरज कातकर आमचे मित्र आमच्या घराण्यातील यांचा जंगी सामना आहे. कातकर बंधू कासे पिंपळवाडी 151 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडे. अभिजित चौगले यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. लांजा हुकमाने नांदतो फरमाईश लांजा हुकमाने नांदतो 2 फरमाईशात घेऊया. विचार हा किती आहे, विचार हा किती आहे, इथं काही नाही बरं, अगं देणार आहे ना आपला लंबोदर, काढवण करून सारी करतो मी सोया, पण दरवर्ष सारखं मातर सजू दे घरा, बेसाल झालं काय काय आडू गाय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. हा एक गण. बरं मंडळी, यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही म्हणता चेहरा काला असला तरी मी तुमच्यासाठी पांढऱ्या पायाचा आहे. पांढऱ्या पायाची कुणाला म्हणता? अवदसा. यांच्या तोंडाने हे बोललं हे बरं झालं, हे बरं झालं, आणि जे खरं असतं तेच बाहेर येतं, तेच बाहेर येतं म्हणतात. मग आता मला सांगा, काळा चेहरा बरा की पांढऱ्या पायाची बरी? काळा चेहरा बरा. मी काय तुम्हाला काल्या चोचीचा आज काय म्हणणार नाही, मी काय तुम्हाला कपडे फाडेल म्हणणार नाही. अहो मी पण एवढंच बोललो, तुम्हाला एवढा राग यायची गरज नाही की आमचं विजय भाऊ आहे त्यांना माझ्या बाजूला उभं करा, काळा जास्त कोण आहे का बघा, एवढंच बोलतो. काही नंतर माझ्या बापापर्यंत जायचं नाही, माझ्या ह्याच्यापर्यंत जायचं नाही. अरे आम्हाला मर्यादा करतात बुवा, तुम्ही तोडता. काय म्हणे, यांना म्हणतात शाकाहारी चालत नाही, मटण देतो. अरे त्याच्या दरम्यान काहीतरी असतं ना, त्या शिव्या अशा ज्या आहेत ना त्या घेतो कपड्यात. तुम्ही विचार करा, यायला कुणाची गाठ पडली आपली. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, तो समैल दूर चालुनी, दगड धोंड काढ्यातुनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणील तुला गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. तर हा दुसरा गट तर म्हणायचे फेमस आहे. आणि आम्ही पहिल्यांदा म्हटलं की लकी चारमाय वगैरे सगळं ते जास्तच करायला लागलं. गंमत अशी की विकास लांबोरे ह्या माझ्या कलगीवाली आवडती कलगीवाली आहे, तिच्या समोर मुद्दाम गट ठेवतो म्हणून ते
म्हणजे तो योगायोग म्हणताय आणि मी कुठं नाही म्हणतो, मी नाही म्हणत नाही ना, पण त्याच्या एवढं भांडवल करू नका. हा गण हे गवत झाल्यावर आणि आता माझा गण घेतो त्याच्या आधी म्हणतात एवढ्यापासून बॅगा भरून ठेवा. 27 ऑगस्टला बाप्पा येणार आहे. आज तारीख 15 जुलै. अरे एवढ्यापासून बॅगा बिगा भरून त्याला आंघोळ करायची आहे की नाही? अरे तेवढा आवड की नाही? हा आपलं किती आणि वर सांगतात 27 ऑगस्टला हाय म्हणतात ना गणपती बाप्पा, त्यांची पद्धत दाखवतो मिमिक्री. तर वर काय म्हणणार? 27 तारखेला हाय म्हणतात आणि वर म्हणतात गणात सांग येणार कधी विचारतात गणपतीला. मी सांगतो तुम्हाला येणार कधी? भाद्रपदेमध्ये चतुर्थीला 27 तारखेला गणपती बाप्पा येणार. हा तुमचा भाग, याच्या पलीकडे काय तुम्हाला तोड द्यायची नाही, भाग द्यायचा नाही. 27 ऑगस्टला येणार म्हणजे येणार. विजय बुवा तुम्ही गण लिहिला असाल, तुम्हाला पण सांगतो. तुम्ही प्रश्न पडला म्हणतात कधी येणार गणपती बाप्पा? मी सांगतो 27 ऑगस्टला येणार. पण एवढ्यापासून बाबा पेट्या बेट्या भरू नका. करणार का? आता माझा वेळ पैसे पाणी हा गड सादर करण्यात आला. कोणी एकेकाळी आम्हाला खायला वगैरे 2 वेळचं मिळायचं नाही मिळायचं, तो मग आमची सगळ्यांची परिस्थिती तेच आहे. सगळ्यांची त्या काही फरकाने फक्त इकडे तिकडे आहे. नाहीतर ह्या ठिकाणी दुसरा कोणी फार श्रीमंत माणूस येणार नाही, ज्याला जाणीव आहे, ज्याने दिवस काढले तोच इथे या ठिकाणी येणार आहे. कारण ही कलगीतुरा नमन या मातीतला आहे आणि तुम्ही सगळे त्या मातीतले, त्या लाल मातीतले आणि सगळे आपल्या गरिबीची पोरं, आपण शेतकऱ्याची पोरं. आणि त्यावेळेला मात्र आपला वाढवडेल गरीब असला तरी सुखानं 5-5 पोरं 6-6 पोरं 7-7 पोरं एकत्र खायचे. हे देवाकडे का होईना, 2 घास का होईना. आणि आता काय झालं, पैसा आला आमच्याकडे. भाव एक डोंबिवलीला रूम, दुसऱ्या भावाची विराला रूम, मुंबईला रूम, नोकरी धंदा पद्धतशीर, पगार पाणी. पण आता काय झालं, दादा हे वर्षी तू जा, सगळे बरसवल तू कर, पुढच्या वर्षी मी जाईन, शिमगा गणपती मी करेन. आणि काय झालं, या व्यवहारामुळे नाती दुरावली. एकोपा हे सण का होते? सण त्याच्यासाठीच होते की पूर्ण कुटुंबाने एकत्र यायचं. नाही इलाज आहे, आता काय करणार, कारण आपली जीवनशैलीच तशी झाली. तो गण तुमच्या चरणाशी सादर करतोय, लक्ष असावं. कोणे के काळी गणेशा, कोणे के काळी गणेशा, घरचे सारे जण. अरे कोणे के काळी गणेशा, घरचे सारे जण. मिळून साजरा करत होती तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळी दरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन दरी आणली वरसावळीन. घरचे सारे जण. कोणे के काळी गणेशा, घरचे सारे जण. मिळून साजरा करत तुझा रे गणपती सण. मिळून साजरा करत होती तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळीन दरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन दरी आणली वरसावळीन. मुला बाळाने
घरतून भरते गोकुळ भासते घरतून सोडून जाते मन हेच सुखाचे संचार हेच सुखाचे क्षण आता सण हे आळी पाळीन आता सण आळी पाळीन तरी आडली भर सवळीन आता सण आळी पाळीन तरी आडली भर सवळीन आता सण आळी पाळीन तरी आडली भर सवळीन सण आम्हा तुला जीवन व्हावा उत्सव नाही भरवसा आयुष्याचा देऊनिया जाणीव देऊनिया जाणीव देऊनिया जाणीव बंधू भावाची नाळ सुखाची राखून हे बंधन पुन्हा सजवू घरात आपले सुखी हे नंदनवन आता सण आळी पाळीन आता सण आळी पाळीन तरी आडली भर सवळीन आता सण आळी पाळीन तरी आडली भर सवळीन सण आळी पाळीन तरी आडली भर सवळीन आता सण आळी पाळीन तरी आडली भर सवळीन कोणी एकेकाळी गणेशा घरचे सारे जण कोणी एकेकाळी गणेशा घरचे सारे जण मिळून साजरा साजरा करत हो तुझा रे गणपती सण सण आळी पाळीन तरी भर सवळीन आता सण आळी पाळीन तरी आडली 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 भर अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवली आमच्या बाजूचं गाव कालच्या परवाच्या पण बाणीला आले बक्षीस होतं त्यावेळेला आजही आले 501 रुपयाचं पारितोषिक माऊली आनंद माऊली शाहीर विजय कोळेकर यांचे मामा यशवंत लांबे माऊली यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे शाहीर जितेश गुरव आमचा राज्याचा राहण्या वाघ उद्याची वारी आहे म्हणजे त्यांचे प्रतिस्पर्धी आमचे मित्र आमचे कलगेवाले वेदांत जाधव तुमचं नाव राहिलं शाहीर आणि आमचे जितेश गुरव उद्याच या ठिकाणी याच वेळेला कार्यक्रम असणार आहे कृपया या आता त्यांचा गवळण तर म्हणतात एवढं म्हणतात तुझ्या घरात दही दूध आहे आणि म्हणतात तू आमची का ऐकलं येतोस आमचं का माठ फोडतोस घरात जाऊन म्हणतात सांग आता विषय काय त्या नंदराजाच्या घरात लक्ष लक्ष गाई गोधन आणि तरी देखील तो श्रीकृष्ण विष्णूचा अवतार तो ह्या उपास तपास करत होत्या या उपास तपास करत होत्या ह्या गरीब होत्या त्या गोकुळात ह्या गोपिका होत्या ह्या गरीब होत्या आणि ह्या उपास तपास करत असताना त्या म्हणायची की तू कृपया आमच्या घरी ये रोज उपास तापास सगळं करत माझा फक्त प्रश्न एवढाच आहे त्या उपास तपास का करत होत्या
घरी येण्याचं त्यांचं नक्की प्रयोजन काय होतं एवढं तुम्ही उत्तरात सांगायचं. बाकी घरात सगळं आहे. तो श्रीकृष्ण त्याला कमी नव्हता. तो फक्त कुठली बरकत देत होता एवढं तुम्ही सांगायचं. काय अगं स्वयंपाक करतो डाळ भात, अरे दूध मरलेला तुझा गश्वास, अरे वाटेस डोळे लावून रोता उपास वर्षी खास ग, आज बोलतो तुझी मी खास ग, रोता उपास करशी खास ग, अग माझ्या विना का जाईना तुझा खास ग. उपाशीच राशी श्रीकृष्ण आहे तो. अशी फेर खेचायची नाही. आता माझ्या गवळचा भाग आता माझे गवळ ना एक मुकडा एक आता अगर तू नक्की तो तारा फोटो पर चल से, तू नक्की तो तारा फोटो पर चल से, फोटो नदी 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 फोटो कॉपी पर चल से. बघा ते गवळणच्या वाईट बोललेलं नाही. मग आपण पण गवळण वाईट नाही बोलायचं कसं. अगं मला नको बोलू तुझ्या मायला तू बोल. जायचं मथुरेला. अगं नंदनवन काय तो नंदराजाचा तो सुपुत्र श्रीकृष्ण त्या गोकुळात आहे आणि या दळबद्री चालल्या तिकडं परक्याकडं. अगं मला नको बोलू तुझ्या मायला तू बोल. अगं मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल. तुझ्या आईला 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 अगं तुझ्या मायला 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 तुझ्या मायनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. मला नको बोल तुझ्या मायला तू बोल गे. मला नको बोल तुझ्या आईला तू बोल गे. मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल गे. तुझ्या आईनं तुझ्या मायनं दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. व्यवहार रंगडा माझा म्हणून मी लावला तुझ्याकडे उकडा. बोलून बोलून कशाला वाढवते आकडा. बोलून बोलून कशाला वाढवते आकडा. बोलून बोलून कशाला वाढवते आकडा. झगडा कशाला तू जाऊ नको बोल ग. झगडा कशाला तू जाऊ नको बोल ग. तुझ्या आईनं तुझ्या मायनं तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचा मोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. साधी बोली आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणसं. साधी बोली आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणसं. गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस. गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस. गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस. चांचता तुला ना करू नको घोळ ग. चांचता तुला ना करू नको घोळ ग. तुझ्या आईनं तुझ्या मायनं तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. 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 मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग. मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग.
चांगला देव, अहो चांगला देव, शुद्ध शाकाहारी आणि एकदम बोकडाचा, त्याच्या दरम्यान गोली माय सुकाट आहे की नाही. पण डायरेक्ट आपलं घेऊन येतो त्यांच्याकडे. आपण कुणाची उधारी ठेवत नाही, उधारी ठेवत नाही. झोप लागणार नाही, झोप लागणार नाही. सुरुवात केलेली आहे. हा बायगा माझ्या असं आहे सगळं. तर किती नंबर जायचं. तर मी तुम्हाला विचारतो हे सगळं सारख्या भारायला 37. तर या ठिकाणी मंडळी शाहीर आणि आता गेल्या वेळेला मी त्यांनी बोलले पाहिजे की इतक्या बारा झाल्या, पण लांबोरे बुवाने उत्तर देण्याचा प्रयत्न तरी केला. आणि सगळे काही माझ्या मनातले नव्हते. माझे वस्ताद, माझे गुरुवर्य प्रभाकर धनावडे, इतर मंडळी यांनी सगळ्यांनी ग्रंथ चावत दिलेले आहे. मग तुम्ही ते कौतुक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही किती उत्तर दिलीत, तुम्ही उत्तर दिलीत, क्षमा करा. मग तुमचं आम्ही कौतुक केलं का. तो प्रयत्न करताय, त्याच्या मी खिल्ली नाही उडवली, शास्त्राची खिल्ली उडवायची नाही. बाकी सगळी ठीक आहे. तुम्ही आम्ही माणसं की जडकी पत्ती. मात्र तुम्हाला तर म्हणतात पळवाटा आम्ही काढत नाही. तर ठीक आहे, गेल्या वर्षीचा आणि आदल्या वर्षीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर द्या बघू. जर तुमच्यात हिंमत असेल त्याचं उत्तर आणा बघू, ते पण मान्य करा. तर असल्या काय फुशारक्या मारायच्या आहेत त्या दुसऱ्यांना मारायच्या. कोणाच्या तरी ऐकायचं आणि यायचं, दुसऱ्यांचा कोणातरी एक शब्द घ्यायचा, कोणीतरी गायलेला त्याच्यावर गाणं लिहायचं. हे सगळे काय बोलू, हळूहळू आग बारी आहे, ते तापणार आहे. आणि तापल्यानंतर सगळं बळ करून सोडणार, नंतर मग दाबणार. आय माय स्वामी, आय माय स्वामी. असं आहे ते सगळं गणित आहे ते. इट्स कॉल्ड अनालिसिस. हिसाब सबका होगा. तर प्रश्नपद आता बुवांना आम्ही दिलेला आहे. यंदाचा प्रश्न असा आहे, शेती करताना कमरेला आकडे कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. शाहीर, हे आमचा प्रश्न आहे, तुम्हाला माहितीच आहे. आता एक पद गाऊया. शब्द काय होता. रांड्या होता. एक रांड्या शब्द होता. असं आहे ते. म्हणून सांगतो यांना, कसं आहे, आम्ही कधी कोणाच्या घरापर्यंत जात नाही, जातीला जात नाही. आता त्यांनी पण सोडलंय. मात्र त्याच्या दरम्यान काहीतरी गंमत असते, त्यांना गंमत येत नाही. त्यांना शब्द विदेशचा गणपती बाप्पा केल्याशिवाय किचाळल्याशिवाय हाय काय. म्हणून आम्ही ना किचाळीश्वर म्हणतो. सगळ्यांच्या भनाय प्रेमीच्या जटामध्ये डान्सर तो कान नुसतं किरकिर होता. अरे काय किती किती आवाज गोड आहे. जरा व्हायचं खाली गावा. मला स्केलचं तेवढं कळत नाही, पण कानाला कळतं ना आपल्या. हा, आणि माझी एक ना विनंती सगळ्या आयोजकांना, हे शब्दाचा जादूगार मला बोलू नका. अरे मी जर शब्दाचा जादूगार असेल तर ते पु ल देशपांडे कोण. हा, एवढे आता विवाह शिरवाडकर कोण, मग अण्णाभाऊ साठे कोण. हे आपण असं नका बोलू. 2-4 गण कुठे फेमस झाले तुमच्यामुळे झाले, ते ह्याच्यामुळे काय शब्दाचा जादूगार झाला. अरे किती काही कादंबरी आहेत. संजय सोनवणी सर, एवढे इतिहासकार आहेत. शिवाजी सावंत. मग हे इतिहासकार मग ते कोण. आम्ही जर शब्द जादूगार तर कृपया तुरेवाला विकास लांबोरे एवढंच लिहा. हे जादूगार काय नाही. आता हे जर असतील 7 सुरांचा बादशाह, तर पंडित भीमसेन जोशी कोण. हे जे सगळ्यात मध्ये काय खुलं. मी त्यांना म्हणतो 7.5 सुराचा बादशाह, अर्धा सोड 45 सोड. व्हायचं पाणी दे रे, आज गळालंय सुटतो. दारुगड सोडून हे कारल्याचे एक गाणं वाजवा जरा. माहिती आहे नाही.
येतो आता काय आता चालेल चाललो आठवली ना आठवली आता तरी वागवा सुरुवात तुम्ही का बघा झंगाट बघून दिली हाकलून झंगाट बघून दिली हाकलून तुझ्या आईला तिथून इंद्र दरबारी मेनकाला आणि इंद्राला एकत्र बघून जेव्हा सचीला हाकलून दिलं ती का आपण कुणाचं काय वाईट म्हणत रांड्या म्हणतात रांड्या येतो कोण घ्या आता चढवून झेकाट बघून दिला हाकलून तुझ्या आईला एकदम तिथून मग ती राहिली र करवारे ही अवलाद रांड्याची कशी पडली उघड्यावर ग्रंथात आहे शब्द ही अवलाद रांड्याची वेशेची बघा पडली उघड्यावर ही अवलाद वेशेची पडली उघड्यावर झेकट बघून दिली हाकलून झेकट बघून दिली हाकलून तुझ्या आईला एकदम तिथून हो ती राहिली हो गरवार पूर्ण आहे वेळ नाही 5 मिनिटं राहिलेत एकच सांगणार युट्यूबवर लोकांना आपण सांगतो पोरांनो हे इथले काही गोष्टी आहेत ना ह्या इथंच ठेवायच्या ह्याचा एक्सपोज नाही करायचं काय करायचं कारण आपलं युट्यूब नागपूर पण बघणार विदर्भ बघणार पश्चिम महाराष्ट्र बघणार उत्तर महाराष्ट्र बघणार एखादे आपले काही भारतीय आहेत ते बघणार इकडचे आपले परदेशात आहेत ते बघणार आणि उद्या समजा ज्याप्रमाणे शिवरायांचे 12 किल्ले युनेस्को मध्ये गेलेले आहेत तशी कदाचित आपली लोककला उद्या गेली तर युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारसा आहे आणि ती सांस्कृतिक वारसा जर गेला त्यावेळेला काढलं अरे हे काही लोक वाईट म्हणतात हे यांच्यासारखं रांडे बेंडे म्हणतात मग आम्हाला बोलायला लागतं नाही बोललं तर लोक बोलणार अरे राजीव बुवा एवढा बोलला तुरीवाला काहीच बोलला नाही म्हणून यांना ठरवलंय भ्रमात राहतात ना हे की आम्ही बोलत नाही तर व्हायचं बोलायचं पण असं बोलायचं असं आहे ना मी कोणाच्या कडीच जायत नाही आणि अजिबात सोडत नाही इथं बसून ठेवायचं ते फरमाईश द्या तुम्ही 5 मिनिटं बोलली काढलंय ना ते शाहीर राजेश निकमबुवा लक्षात ठेवायचं ज्या दुसऱ्या बारीत काय आदळापट्टी करायची 10 मिनिटं मला फक्त आयोजकांना द्यायचं नागपुरी मुंबई फिरवेल वाया चांदिवली तसं तर बघा अंडवांड समजा शहर विकास नंबर 1 तुरेवाला बुवा 18 कुंडाला सांगतो नका उलंगियादार लिंग बांधतो 18 कुंडाला सांगतो नका उलंगियादार लिंग बांधतो धनीचा वाटा वंती तोडलाचा हुकमाने नाचतो धनीचा वाटा वंती तोडलाचा हुकमाने नाचतो बारीची 3 मिनिटं आहेत हा अरे मांडवे पण आलं आता काय टेन्शन नॉट घेतो 2 शब्द बिन साजन झुला झुलो आमच्या मना सारंग झालं ठाकरे बंधू एकत्र आले आमच्या मना सारंग झालं ठाकरे बंधू एकत्र आले
इंजिन संगे हाय मशाल दादा गंगेत घोड संदीप देशपांडेचा परवा फोन आला त्या मनसोड गाणं बोललो ते आणि परत मेसेज आला आता कुठलं गाणं म्हणणार आहे म्हटलं हे म्हणतो परत पचवा त्यांना तर अजून एक घेतो मजा आहे थोडी थोडी मजा बघा चांगलं घेतलं तरी आहे की नाही रँड ते साल्या दिल्या याला शिव्या दिली ना गोंट्यात भरून टाकेल शिव्यांच्या किती 1.5 मिनिटं 1 मिनिट अरे 1 मिनिट माफ झाला माझ्यासाठी घेतो तेरा प्यार है कितना प्यारा अरे चमून मावळा 18 पगाड जिंकत गेले एक गड अरे चमून मावळे 18 पगाड जिंकत गेले एक घोड आली बातमी छापून घोड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्याची निवड 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 जमून मावळ 18 पगाड जिंकत गेले एक गड जमून मावळ 18 पगाड जिंकत गेले एक गड बातमी आली घोड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्याची निवड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्याची निवड युनेस्को मध्ये युनायटेड नेशन्स जी सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करते अशी युनायटेड नेशनची युरोची एक महत्वाची संस्था आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र शैक्षणिक असतं आणि वारसा स्थळांची यादी आणि ते आपल्या राजांचे किल्ले त्याच्यामध्ये गेलं आलेले आहेत महाराज हे काय करताय झालं टाइम गंमत दाखवतो इकडे या मराठी मुलकात परप्रांतीयनो या मराठी मुलकात परप्रांतीयनो मराठी बोलायचं नाही बोलेगा बोलला तर अरे नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं शाहीर राजेश निगम जशी बारी करे तशी करायची तुम्हाला सूट आहे जशी बारी करे तशी करायची फक्त तुम्ही 10 मिनिटं त्याच्यानंतर एक्स्ट्रा थांबायचं या ठिकाणी सुरेश बावदाने राजापूर जाऊ देत पूर डायरेक्ट चला चल सुरेश बावदाने राजापूर भालावली 201 जादा देवी मित्र मंडळ झोरेवाडी कलिंगपुराचा रंगतदार सामना याच ठिकाणी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजता कलगीवाले शाहीर प्रकाश पांडे आणि प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबोरे यांचा आहे कृपया आस्वाद घ्यायचा जरा परत थांबा परत थांबा आम्हाला सांगायचं हॅलो जोरदार सामना चालू आहे शब्दांची जादूगार आताच बुवा बोलून गेले शब्दांची जादूगार बोलू नका पण शक्तिवाली शाहीरांना आम्ही म्हटलंय सप्त सुरांचा बादशाह पण लोक म्हणतील की शक्तिवाली शाहिरांना बोलले सप्तसुरांचा बादशाह आणि शब्दाचे जादूगारांना बोलले नाहीत आणि खरंच तुम्ही या कोकणची शान आहात राहाल अशीच अपेक्षा करतो आणि शब्दांचे जादूगार यांचा सत्कार आमचे युट्यूबर्स करतायत त्यांनी हा सत्कार बोर्ड मानून घ्यावा बारीला रंगत येते आणि बारी रंगत जाणार आहे त्यासाठी या दोन्ही शाहिरांचा सत्कार होणं त्यांचं श्रेय त्यांना देणं गरजेचं आहे आणि तेही कोकणी युट्यूबर्स करतायत एका जोरदार टाळ्या होऊ द्यात
धन्यवाद रसिक हो. तुमचं हे अनमोल सहकार्य आम्हाला असंच मिळत राहील हीच अपेक्षा करतो आणि लगेचच पहिली बारी संपवायची आहे असे विनंती करतो आणि बिना इंटरव्हलची लगेच दुसरी बारी शक्तिवले शाहिरांनी चालू करायची आहे. त्याचप्रमाणे आमचे आयोजक संयोजक सुनील दादा डावळ हेही त्यांचा लांबोरे बुवांचा सत्कार करतायत. लांबोरे बुवांचा यथोचित सत्कार करताना सुनील दादा डावळ धन्यवाद. इथं कोण नाही मोठी कहाणी काय VIP आहे. माझी बॅग आणतो. अरे इथं तो आहे ना साहिल टाकलं की काय परत येणार आहे की चंदनला बोलू पॉवर बँक लावला इथं सेट करून जा. पॉवर बँक आता काय सेट करायचं सेट करून मोबाईल मी कुठे लावलं होतं लाव की सेटअप घेतला वाटतं एवढं लूज कोणी केला निला असं ठेवलं वाटतं 2 वर तर 2 वर किती केला अरे कर बघ ऍडजस्ट कर चालत चार्जर द्या ना चालू करा नाही क्या ह्याचे चालू आहे की